नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो तिसरा हप्ता आहे हा कधी जमा होणार आहे. याबाबत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता ज्या महिला तिसऱ्या हप्त्याची वाट बघत होत्या त्यांची चिंता संपलेली आहे. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या तारखेला जो तुमचा तिसरा हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि त्यांनी ही योजना केव्हापर्यंत चालू राहील हे देखील सांगितले आहे. तर चला वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. तिसरा हप्ता कधी जमा होणार, लाडकी बहीण योजनेच्या निधीविषयी एक मोठी अपडेट, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, तर ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे, जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तरी ते बघा काय म्हणता आता का तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या निधीविषयी एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्या हप्त्याबद्दल काय म्हणाले आहे ही संपूर्ण माहिती आता बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. तर बघा, ही जी आपली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता आपल्या खात्यामध्ये 19 सप्टेंबर म्हणजे 19 ऑगस्ट रोजी जमा झालेला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी. आणि आता आपल्याला तिसऱ्या हप्त्याची आतुरतेने आपण वाट बघत आहोत. तर आता हा तिसरा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार अशी चर्चा सर्वत्र महिलांमध्ये सुरू आहे. 19 सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असं सांगण्यात येत आहे. तर बघा, काय एक अंदाज आहे की 19 सप्टेंबरपर्यंत हा जो तिसरा हप्ता आहे हा जमा होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे, अशी एक चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर बघा, जे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे हे बुलढाणा दौऱ्यावर आले होते काल. आणि बुलढाणा येथे बोलताना त्यांनी लाडक्या बहीणविषयी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे तिसऱ्या हप्त्याबद्दल. या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली आहे याची माहिती दिलेली आहे. तर बघा, ते बुलढाणा येथे बोलताना त्यांनी या लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी कशी आणि किती तरतूद केली याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिलेले आहेत. तर बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे या हप्त्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत आणि याची खूप मोठी चर्चा सुरू आहे. तर आता हा तिसरा हप्ता आपल्याला कधी जमा होणार आहे याचे संकेतसुद्धा त्यांनी दिलेले आहे. त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कारनामे करत आहेत याचा पाडाच वाचला आहे. ते पुढे आता इतक्या खात्यात जमा झालेली रक्कम, तर आता किती खात्यामध्ये पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेला आहे आणि पुढे किती महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे क्लिअरली सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल किती महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता भेटला आहे आणि किती महिला यापासून वंचित राहिलेल्या आहे. तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातील क्रांतिकारी योजना म्हणून महाराष्ट्रात सुरू झाली. तर बघा, जी आपली योजना सुरू झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देशातील क्रांतिकारी योजना म्हणून महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं आता सुरू झालेलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे उपमुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले की ही योजना फसवी आहे, हा निवडणुकीचा जुमला आहे. बघा, ते पुढे बोलताना काय म्हणाले की जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणत होते की फक्त ही योजना निवडणुकीपर्यंत चालू राहणार आहे, हा निवडणुकीचा एक जुमला आहे. पण आतापर्यंत 1 कोटीहून अधिक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. बघा, ते पुढे काय म्हणाले आहे की आतापर्यंत जो पहिला आणि दुसरा हप्ता आहे या पहिला आणि दुसरा हप्ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता 2 कोटीच्या वर खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहे. तर बघा, आता पहिला आणि दुसरा हप्ता काही महिलांना भेटलेला आहे. किती महिलांना भेटला आहे की 1 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे. पण काही कारणास्तव काही महिलांचे काय झालेले होते की अर्ज करायचे राहिले होते आणि त्यांनी आता अर्ज केलेले आहे सप्टेंबरमध्ये. तर आता अशा महिलांच्या खात्यामध्ये 2 कोटींच्या वर खात्यामध्ये आता पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी तिसऱ्या हप्त्याबद्दल सुद्धा एक माहिती दिलेली. तर बघा, आता काही महिला काय म्हणत होते की आता ही योजना काय होणार आहे, बंद होणार आहे. आता या योजनेबद्दल ही योजना केव्हापर्यंत चालू राहणार आहे, आता किती दिवसापर्यंत चालू राहणार आहे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका, आम्ही मार्चपर्यंत सगळे पैसे ठेवले आहेत. तर बघा, ती पुढे बोलताना काय म्हणाले की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालेलं आहे आणि काळजी करू नका,
आम्ही मार्चपर्यंत सगळे पैसे ठेवलेले आहे. म्हणजे आता ही जी योजना आहे ही मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यांनी असे सर्व पैसे ठेवलेले आहे. तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू. तर बघा ती पुढे बोलताना काय म्हणाले की जर आमचं पुन्हा सरकार आलं तुमच्या आशीर्वादाने तर आम्ही पुन्हा मार्चमध्ये बजेट मांडू. पुढच्या मार्च 2026पर्यंतचे पैसे ठेवू. तर बघा पुढच्या म्हणजे दरवर्षीमध्ये 2026पर्यंत आम्ही या योजनेचे पैसे ठेवू. म्हणजे जर आमचं सरकार जर आलं तर आम्ही तुम्हाला 2026पर्यंत ही योजना अशी सुरू राहणार. शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात येईल. काही झालं तर पुढचे 5 वर्षे ही योजना बंद होणार नाही. योजना सुरूच राहील असा दावा त्यांनी केलेला आहे. तर बघा ते बोलताना काय म्हणाले की जर तुमच्या आशीर्वादाने जर पुन्हा सरकार आलं तर ही योजना 2026पर्यंत आम्ही निरंतर चालू ठेवणार आहे. पुढचे 5 वर्षे ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही असा दावाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकला आहे. पुढे ते बोलताना काय म्हणाले की आमचे विरोधक रोज नवीन सांगतात की निवडणुकीनंतर योजना बंद होणार. मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले. दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे फक्त दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे फक्त शेतकऱ्यांवरच हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देत आहोत. तर बघा ते पुढे बोलताना काय म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचे पैसे फक्त शेतकऱ्यांसाठीच ठेवले, दलितांचे पैसे फक्त दलितांसाठीच ठेवलेले. हे सगळं खर्च करून आम्ही वेगळा पैसा फक्त लाडक्या बहिणींसाठी ठेवला आहे. आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून अधिक आणि देत नाहीत आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवत राहणार आहोत. तर बघा ते पुढे बोलताना काय म्हणाले की आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणींना आम्ही कोणाच्याही ताटातलं ओढून त्यांना दिलेलं नाही. ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि याचा पैसा आम्ही पुरवत आहोत आणि ही योजना अशीच आम्ही चालवत राहणार आहोत. कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा ते काय म्हणाले की ही योजना आमची योजना ही कोणीही बंद करू शकत नाही. आम्हाला ही योजना बंद करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आम्ही योजना अशीच चालू ठेवणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रम लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचंच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघा ते पुढे बोलताना काय म्हणाले की आता जो आपला तिसरा हप्ता आहे हा तिसरा हप्ता आम्ही लवकरच याची माहिती देऊ आणि याचा कार्यक्रम जो आहे तिसऱ्या हप्त्याचा हा छत्रपती संभाजीनगर किंवा वेगळ्या एका शहरामध्ये हा कार्यक्रम ठेवू आणि हा तिसरा हप्ता आहे हा लवकरात लवकर आम्ही वितरित करण्याचा प्रयत्न करू असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे बुलढाणा येथील सभेत बोलताना सांगितलेलं आहे. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून या आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुमच्या काही कमेंट असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या कमेंटचं पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा जो व्हिडिओ आहे तिसऱ्या हप्त्याबद्दलची जी माहिती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. ज्यांना हा व्हिडिओ पोहोचला नसेल त्या महिलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा तिसरा हप्ता कधी जमा होणार याची पूर्णपणे माहिती मिळेल. तर चला भेटूया एका नवीन अपडेटसोबत लाडक्या बहिणीच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.